मध्ये एकनाथ शिंदेंनी बंड केलं आणि भाजपच्या पाठिंब्यावर मुख्यमंत्रीपदी विराजमान झाले। त्यावेळी शिंदे आणि फडणवीसांची मैत्रीही होती। दोघेही एकमेकांचे मित्र असल्याचं वारंवार सांगायचे। मात्र आता असं काय झालं? दोघांच्या मैत्रीत मिठाचा खडा पडला का, असा सवाल उपस्थित होतोय। नमस्कार, मी पूजा आणि आपण पाहत आहात लोकवाहिनी मीडियामध्ये बातमी मागची बातमी। राज्य स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका उभ्या ठाकल्यात। नगरपालिका आणि नगरपंचायत निवडणुकीच्या प्रचारासाठी अनेक नेते गरगर फिरतायत। संभाजीनगरात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचे सोमवारी प्रचार दौरे झाले। दोन्ही नेते एकाच शहरात प्रचार करतायत हे अधोरेखित करण्यासारखं आहे। पण त्याहून अधिक हे की शुक्रवारी रात्री शिंदे आणि फडणवीसांचा मुक्काम एकाच हॉटेलमध्ये होता। प्रसिद्ध रामा हॉटेलच्या खोली क्रमांक 248 मध्ये एकनाथ शिंदे मुक्कामी होते, तर खोली क्रमांक 352 मध्ये देवेंद्र फडणवीसांचा मुक्काम होता। एकाच माळ्याचा फरक असूनही दोन्ही नेते एकमेकांना भेटले देखील नाही। राज्याच्या महत्त्वाच्या पदावर असलेले हे दोन नेते, दोन मित्र आणि जुन्या सहकाऱ्यांची भेट न झाल्यानं राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलंय। त्यामुळे महायुतीत तसंच शिंदे आणि फडणवीसांमध्ये कुठेतरी वादाची ठिणगी पडली अशी शक्यता सुरू आहे। नगरपालिका निवडणुकीदरम्यान शिंदेंच्या बालेकिल्ल्यात भाजपनं ताकद वाढवायला सुरुवात केली आहे। शिंदेंच्या शिवसेनेचे तगडे नगरसेवक फोडल्यानं या दोन्ही नेत्यांचं फाटलं असं वारंवार बोललं जात आहे। तसंच शिंदेंची काही ठिकाणी कोंडी करत असल्यानं देखील त्यांच्यात दुरावा निर्माण झाला असं बोललं जात आहे। मात्र न झालेल्या भेटीवर दोन्ही नेत्यांनी स्पष्टीकरण दिले। आपण उशिरा आलो आणि सकाळी लवकर निघणार होतो असं मुख्यमंत्री म्हणाले। तसंच माझं आणि शिंदेंचं रोज फोनवर बोलणं होतं असं फडणवीसांनी स्पष्ट केलंय। तर शिंदेंनी देखील यावर असंच काही स्पष्टीकरण देऊन वेळ मारून घेतली। मात्र एकाच हॉटेलमध्ये असणाऱ्या दोन दिग्गज नेत्यांची भेट चर्चेचा विषय ठरली आहे। निवडणूक आयोगानं काल ऐन वेळेवर काही पालिकांच्या निवडणुका स्थगित केल्या। मात्र या महत्त्वाच्या मुद्द्यावर देखील दोन्ही नेत्यांनी स्वतंत्र प्रतिक्रिया देणं पसंत केलं। तुम्हाला काय वाटतं? दोन्ही नेत्यांची हुकलेली भेट ठरवून होती की निव्वळ योगायोग होता? तसंच दोन्ही नेत्यांमध्ये आता फारसं आलबेलं नाही का? आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि अशाच नवनवीन घडामोडींसाठी चॅनलला सबस्क्राईब करा। धन्यवाद।